इंदोरा चौक येथील ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकाची लाखोची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे। आशिष यशवंत जोगे असे आरोपीचे नाव असून पाचपावली पोलिसांनी त्याला अटक केली आहे। एफडीच्या नावावर बनावट लोगो लावलेली स्लिप देऊन त्यांनी अनेक ग्राहकांची फसवणूक केली। यशवंत जोगे यांचे इंदोरा चौकात एसबीआय बँकेचे ग्राहक सेवा केंद्र असून त्यांनी सुरुवातीला ग्राहकांना योग्य त्या पद्धतीने सोयी सुविधा दिल्या। मात्र 2019 नंतर ग्राहकाला एफडीवर 10% व्याज देण्याचं लालच देऊन ग्राहकांना लाखोची गुंतवणूक करायला लावून त्यांनी फसवणूक केली। एफडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना पैसे मिळत नसल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला। लोकांनी एसबीआय बँकेत जाऊन चौकशी केली असता बनावटी लोगो लागलेली स्लिप असल्याचं समोर आलं। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपी यशवंत जोगे व त्यांच्या साथीदाराला अटक केली आहे। आतापर्यंत 35 लोकांनी तक्रार दिली असून 45 लाखाची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे। त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र इंदोरा चौकामध्ये चालू करण्यात आलं होतं। आशिष यशवंत जोगे आणि त्याचे सहकारी हे ग्राहक सेवा केंद्र चालवत होते आणि ग्राहक सेवा केंद्राच्या मार्फतीने ज्या काही बँकेमध्ये सोयी सुविधा असतात तशाच परंतु काही मर्यादित सोयी सुविधा, जसं की काही ठराविक प्रमाणात रक्कम डिपॉझिट करणे, 20,000 पर्यंत रक्कम काढणे, त्याच्यानंतर 10,000 पर्यंत एफडी त्या ठिकाणी करणे आणि काही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करणे, असे मर्यादित प्रमाणामध्ये त्या ठिकाणी व्यवहार केले जाऊ शकतात। बँकांमध्ये बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्याच्यामुळे ग्राहक सेवा केंद्राच्या मार्फतीने अशा सोयी सुविधा देण्याबाबत बँक ग्राहक सेवा केंद्र उघडून देते। हा जो आशिष जोगे आहे त्या आशिष जोगेनं हे ग्राहक सेवा केंद्र चालू केलेलं होतं। या ठिकाणी सुरुवातीला ग्राहकांकडून तो रक्कम स्वीकारणे काढणे याबाबतची कामं व्यवस्थित करत होता, परंतु सन 2019 नंतर त्यांनी त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिटमध्ये रक्कम स्वीकारणे चालू केले। बऱ्याच लोकांकडून त्याने फिक्स डिपॉझिटमध्ये 50,000, 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख अशा मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्या ज्या की इल्लीगल आहेत। त्या ठिकाणी केवळ 10,000 पर्यंतच रक्कम स्वीकारणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी तसं न करता मोठ्या प्रमाणात रक्कम रोख स्वरूपामध्ये स्वीकारल्या। त्या रोख स्वरूपामध्ये रक्कम स्वीकारून त्याच्या बदल्यामध्ये एसबीआयचा लोगो असलेली खोटी आणि बनावट पावत्या तयार करून त्या लोकांना दिलेल्या होत्या आणि ग्राहक सेवा केंद्रामध्ये येणाऱ्या ग्राहकांना याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती। त्यानंतर ग्राहकांचे पैसे मिळणं बंद झालं। आरोपीनं त्यांना 10% व्याजदरानं तुम्हाला एफडीची परतावा मिळेल अशा प्रकारचं आमिष दाखवलं होतं। जसं की आपण मार्केटमध्ये बघतो तर 6 किंवा 7% मिनिमम व्याजदर असतो एफडीसाठी, फिक्स डिपॉझिटसाठी। याने 10% व्याजदर देता येईल अशा प्रकारचं आमिष दाखवलं होतं आणि त्यामुळे लोक त्या ठिकाणी गुंतवणूक करत होते।